तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कालपासून भरपूर सारा पाऊस पडत होता मित्रांनो, त्याच्यामुळे डोंगर बघा किती आपला भारी दिसतंय। तर चालतं मित्रांनो, किती पूर आला ते तुम्हाला दाखवतो। या पावसामुळे खूप भाताचं नुकसान झालं आहे। इथं संपूर्ण भात लावलाय, पण संपूर्ण बुडून गेलाय मित्रांनो। हे बघा सांडांवरून किती पाणी चाललंय। आपला डोंगर एक नंबर दिसतोय। या गिरणाऱ्या पाटाच्या कडा द्या, भारी असं वातावरण आहे। हा, या संपूर्ण वावरांमध्ये भातच, सगळी भात ही पाण्याखाली गेलेली आहेत। त्याच्यामुळे भरपूर सारं भात शेतीचं काही ठिकाणी बांध फुटलेत, भरपूर नुकसान झालंय। तर भरपूर असं पूर आला, पाणी आलेलं आहे बघा। पुलावरती आता पाणी चढलेलं एक साईड, आणि पुलाच्या मेन मोऱ्यांच्यावरती पाणी चढायला आलं इकडं। पूर्ण डोंगराचं पाणी एवढं आलं भरपूर। आता तिन्ही मोऱ्या भरपूर फुल वाहून झाला, भरपूर असा पूर आला आहे, भरपूर असा पाऊस पडून राहिला आहे। इकडून वरतून पाणी येते, सपाट झालं आहे। हा गाव आपला पेंशत गाव। तर पुराचं पाणी पाहून मित्रांनो पाऊसही थोडा उघडला होता, त्याच्यामुळं म्हटलं चला आपण जाऊयात डोंगरावरती, एखादा वॉटरफॉल म्हणजे एखादा धबधबा पाहायला जाऊ। तर चालतं मित्रांनो, अशा निसर्गरम्य वातावरणातून आपण चालू डोंगराच्या दिशेने। हा रस्ता मित्रांनो जंगलापर्यंत घेऊन जातो आपल्याला। ह्याच मार्गाने आपण कळसूबाई ट्रेकिंग पण केली, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या मार्ग बघितला असेल। तेव्हा इथं पाणी नव्हतं, पण आता भरपूर सारं पाणी मित्रांनो, कारण भरपूर सारा पाऊस पडला आहे। असा मित्रांनो गावाकडचं निसर्गरम्य वातावरण, दोन्ही साईडने झाडी, मधून वाहणार हे झोऱ्यांचं पाणी, भरपूर मोठमोठी झाडं, आणि हवा चालू मित्रांनो। पाऊस आता थांबला आहे, तर चला आपण एखादा वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा। तर बघा जंगलाच्या कडेलाच इथं एक वस्ती आहे, मस्तपैकी इथे झाप बांधलेलं आहे। हे भंडारदरा एव्हरग्रीन कॅम्पिंग म्हणून इथं कॅम्पसाईट चालते मित्रांनो। काजवा महोत्सवाला भरपूर सारी गर्दी असते इथं, आणि इथे वन विभागाच्या मार्फत झाडांना वट्टे पण बनवलेले आहेत पर्यटकांना बसण्यासाठी, पण पावसामुळे झाड पडलेले आहे, त्याच्यामुळे हा जो बसण्यासाठी वट्टा बनवला आहे तो खराब झालेला आहे। त्याला हा वट्ट्याच्या समोर आपल्याला खडीचा जो रस्ता आहे, तो रस्ता आपल्याला घेऊन जाणार आहे जंगलाच्या दिशेने। वळाला भरपूर पूर आलेला आहे, आणि आता थोडासा पाऊस थांबल्यामुळे आपण चालू आहे जंगलाच्या दिशेने। खरबडी रस्ता आहे हा, जो वळ इथून एक ओढा जातोय, त्या ओढ्याला पण भरपूर पूर आलाय बघा। हा वडा पार करून आपण वड्याच्या बाजूने जाणार आहे। तर ते आपल्याला ओढ्याच्या बाजूनच आहे ना, इकडे समोर जायचंय, तिकडून भरपूर सारे 2-3 वॉटरफॉल आपल्याला दिसणार आहेत। भरपूर झाडं हिरवीगार झाली, सगळीकडे गवत पण भरपूर वाढलंय बघा। या समोरचा जो वॉटरफॉल आहे, जो धबधबा आहे बघा, ह्या सुळकवणीचा कडा आहे, इकडे वाघधोंडीचा आहे समोर, आणि एक टिपटिपणाचा आहे। तर आपण इथे दोन वॉटरफॉलला भेट देणार आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये एक वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटेल, पुढच्या व्हिडिओमध्ये कारण मोठा व्हिडिओ बनवायला ना आपल्याकडे मित्रांनो तेवढा नेट नसतो, थोडी नेटवर्क नसतो मित्रांनो। हे बघा हा वाघधोंडीचा वॉटरफॉल आहे, हा बघायला जाणार आहे आपण।
चालतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. हा एक वॉटरफॉल आहे. सगळीकडेच गिरनळ्यात सगळीकडे धबधबे छोटे छोटे, सगळ्या डोंगर आपला सगळा डवळा होऊन गेलाय. ते सगळंच बघायला आपल्याला. आपला जो वाघधोंडीचा वॉटरफॉल आहे तो जवळच आहे आपल्या आता. तर जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. का पाऊस थांबलाय, पाऊस परत आला नाही पाहिजे, नंतर आपण पूर्ण भिजून जाऊ मित्रांनो. चालतं मित्रांनो, जवळ जाण्याचा प्रयत्न करू. अजून अर्धा 1 किलोमीटर अंतर पार करायचे आपल्याला. आणि आपण एकटाच आहे, कॅमेरा धरायला कोण नाही. त्याच्यामुळे समोरच्या कॅमेऱ्याने दाखवलं तुम्हाला ते एकदम अति सुंदर दाखवणार आहे मित्रांनो. सुंदर असा नजारा बघणार आहोत आपण. त्यावेळी व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा पाठीमागं वॉटरफॉल आपल्या खूप मोठमोठे असे वॉटरफॉलच, आणि त्या वॉटरफॉलकडे हा जाणार रस्ता. तर चालतं मित्रांनो, या नक्की एकदा ट्रेकिंग करायला आपल्यासोबत हे वॉटरफॉल बघायला. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, आपल्याला एवढं जंगल पार करायचं मित्रांनो. बाबा वाघधोंडीने हा टिपटिप पाण्याचा जरा, हे दोन्ही झरे आपण बघणार आहोत आज. चालतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि हे झरे आपले एकदम कळसुबाई ट्रेकिंगच्या पॉईंटलाच मित्रांनो. कळसुबाई शिखराकडे जाणारा रस्ता, त्याच्याच बाजूला हे आपले धबधबे आहेत, वॉटरफॉल आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे कधी ट्रेकिंगला आला तर नक्की या वॉटरफॉलचा आनंद घ्या तुम्ही. हे बघा, इथूनच आपण कळसुबाई ट्रेकिंग केली होती. इकडे वरती कळसुबाई ट्रेकिंगकडे रस्ता आहे, आणि इथेच बाजूला या वॉटरफॉलकडे जाणारा रस्ता आहे. चालतं मित्रांनो, हे बघा तिकडे वरती जाणारा रस्ता आहे, हा कळसुबाई ट्रेकिंगला जातो मित्रांनो. कळसुबाई शिखराकडे जातोय, आणि आपल्याला इथे जायचं आहे. या जंगलाकडून आपले जो वॉटरफॉल आहे तो आपल्याला बघायला जायचं आहे. चालतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपल्याला हा झुरा पार करून जायचा आहे. काही पूर नाही मित्रांनो एवढा, पण धबधब्याला मात्र खूप पाणी आलं आहे. आणि रस्ता कसा आहे बघूयात आपण. थोड्याशा झाडाझुडपामधून जायचं आपल्याला तो वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. बघा असा आहे रस्ता त्या वॉटरफॉलकडे जाणारा. तर चालतं मित्रांनो, मोबाईलला चार्जिंग कमी आहे आपल्या. रात्री पाऊस जास्त असल्यामुळे लाईट नव्हती, त्याच्यामुळे आपण आपला जो मोबाईल आहे तो कमी चार्ज आहे. त्याच्यामुळे थोडासा शॉर्टमध्ये व्हिडिओ असेल मित्रांनो. मात्र तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, खूप भारी असा व्हिडिओ होणार आहे. बघा रस्ता एकदम घनदाट असं जंगल दोन्हीकडून गुंफलं आहे, आणि त्या गुंफलेल्या जंगलातून आपण चाललो आहे. भलं मोठं इथं मुंग्यांचं वारुळ आहे. चालतं मित्रांनो, तुम्ही जाऊयात वॉटरफॉल बशी आता डायरेक्ट. त्या वॉटरफॉलकडे जाताना आपल्याला असे छोटे छोटे झुरे पार करावे लागतील मित्रांनो. हे बघा, काही इतकं पाणी नाही त्याच्यावर, असे अनेक छोटे छोटे झुरे आपल्याला पाहायला भेटतील. आणि पुढे मात्र घनदाट आमराई आहे मित्रांनो. खूप घनदाट असं आंब्यांचं जंगल आहे आमच्या. त्याला आमराई बोलतो आम्ही. आमराई, माडराई, माडासारखे उंच उंच झाड आहेत आंब्याचे, त्याच्यामुळे त्याला माडराईसुद्धा आम्ही बोलतो. माडराई, माडासारखं असलेलं जंगल. हे बघा, हे दिसतं हे चांद्याचं झाड आहे. या झाडांवरती पहिलं आम्ही जेवण करायचो मित्रांनो, जेव्हा पत्रवडी नव्हती आपल्याकडं. ह्या पानांवरती आम्ही लग्नांचं जेवण खाल्लेलं आहे. सगळंच जे आपलं विविध प्रकारचे जंगलातले पार्ट्या असतील, आणि लग्नांमध्ये पण ह्या पानांवरती जेवण करायचं मित्रांनो आपण. पण तो आता पत्रवळी आली, त्याच्यामुळे लोक एवढं जंगलामध्ये येत नाही, आणि त्याचा वापर कमी झाला आहे. त्याच्यामुळे भरपूर सारे झाडं झालेत. भरपूर सारं जंगल आहे मित्रांनो आपल्याकडं. हे आपण आता जिथे आहोत ना, ते आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचं सुरुवातीचं जंगल मित्रांनो. हे जंगल असंच पुढं घनदाट असं जंगल झालेलं आहे. आणि हे वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करायला झालो आहे. खूप सारे जंगलातून जायचं आपल्याला. अजून भरपूर सारी आंब्याची झाड, भरपूर सारा पाऊस आला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतो आहे.
पुन्हा पुढे जंगलामधून मोबाईल भिजल आपला. अगोदरच एकदा मोबाईल भिजलाय, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये पाणी गेला होता. त्याच्यामुळे 2 दिवस व्हिडिओ काढायला टाईम भेटला नाही. जेव्हा आपण गॅलरीमध्ये गेलो तेव्हा तो क्लिअर करून आणलाय. हे बघा असे आंब्याची भरपूर अशी उंच झाड आहेत. आणि एवढ्या जंगलामध्ये आपण एकटंच फिरतोय मित्रांनो. आपल्याला कशाच्याही भीती नाही आणि आपण भीती बाळगत पण नाही. तर जवळजवळ आपण वॉटरफॉलच्या जवळ पोचलो. फायनली आपण येऊन पोचलो त्या वॉटरफॉल जवळ. आहे बघा त्याचं झोऱ्याचं पाणी. या वॉटरफॉलचं नाव आहे मित्रांनो टिप टिप पाणी. टिप टिप पाण्याचा झुरा आहे हा. तर हा तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो मित्रांनो. बघा खूपच घनदाट जंगलामधून आपण आलोय. पाऊस असल्यामुळे ते दाखवलं तर नाही आलं. बघा वॉटरफॉल मागचं तुम्ही बघू शकता. एक नंबर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो. तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर बघूया वॉटरफॉल. तर ह्या वॉटरफॉलचं पाणी बघा मित्रांनो किती भारी पडतंय. बघा 3 टप्प्यामध्ये पाणी पडतंय. आपण शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याच्यावरती एक टप्पा आहे आणि अजून त्याच्यावरती एक टप्पा आहे. हा आहे मित्रांनो टिप टिप पाण्याचा झुरा मित्रांनो. एक छोटासा धबधबा आहे. बघा इथे शिळंदीचे पण फुलं आहेत मित्रांनो. शिळंदीचे फुलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण दाखवले. खूप भारी अशी रान हळद म्हणजे शिळंदीची फुलं. आणि ह्या पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल मित्रांनो. बघा झुऱ्यांवरून खूप चिकट झालं आहे. पावसाचं पाणी जाऊन शेवाळ आले. आणि हा सुंदर असा आपला वॉटरफॉल ज्याचं नाव आहे टिप टिप पाण्याचा झुरा. बघा खूप सुंदर असा धबधबा आहे. तर अवश्य मित्रांनो हा धबधबा बघायचा असेल तर या तुम्ही. असा आहे मित्रांनो आपला हा वॉटरफॉल टिप टिप पाणी. वॉटरफॉलचं नाव आहे टिप टिप पाणी. पण कसं धबाधबा पाणी पडतंय तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो मित्रांनो. बघा खाली पण वॉटरफॉल, खाली पण पाणी जात आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या वॉटरफॉलकडे.